महाराष्ट्राचा मुख्यमंत्री ब्लॅकमेलर आहे का? काटामारीच्या मुद्द्यावरून राजू शेट्टींचा हल्लाबोल. म्हणाले, दररोज एक कारखाना 15 लाख रुपये ढापतो. देवेंद्र फडणवीस ज्यावेळी 10 वर्षांपूर्वी पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले त्यावेळेस मी साखर कारखाने काटा कसे मारतात आणि याचे पुरावे दिले होते, कारखाना कसे विकतात याचे पुरावे दिले होते. पण त्यांनी सगळे पुरावे किरीट सोमय्यांना दिल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आणि त्यानंतर त्यांनी सर्व साखर कारखानदारांनाच भाजपमध्ये घेतल्याचं शेट्टी यांनी म्हटले. सगळे पुरावे आपल्याच खिशात ठेवले. आता मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी कारखाना पैसे देत नाही असं म्हणाले. त्यावेळेस फडणवीस यांनी म्हणतात की ते पुरावे आता बाहेर काढू का असे म्हणत शेट्टींनी फडणवीसांवर टीका केली आहे. म्हणजे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री काय ब्लॅकमेलर आहे का असेही शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. राजू शेट्टी हे आज जयसिंगपूरमध्ये आयोजित केलेल्या 24व्या ऊस परिषदेमध्ये बोलत होते. काटामारी थांबवा, गेल्या 10 वर्षांपासून आम्ही बोंबलत असल्याचं शेट्टी यांनी म्हटलं आहे. 5,000 चालणारा कारखाना जर 10% काटा मारायला लागला तर दररोज 500 टन काटा मारला जातो. 500 टनाचे 3,000 धरले तर दररोज साखर कारखाने 15 लाख रुपये काळा पैसा कारखानदारांच्या खिशात जात असल्याची शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. एका कारखान्यात एका दिवशी 15 लाख रुपये काळा पैसा कारखानदाराकडे जात असल्याचं शेट्टी यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना माहिती आहे काटा मारतात, तर मग कारवाई का केली नाही? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याच्या वर कोण नाही ना वरिष्ठ. मग एक माणूस गुन्हा करतो हे माहिती आहे, मग त्यावर कारवाई का नाही झाली? महाराष्ट्राचे प्रमुख आहात तुम्ही आणि तुम्हाला माहिती आहे काटा मारतात. नाहीतर मग बघा, मुख्यमंत्री फंडाला पैसे द्या, नाहीतर तुमचा काटा मारायचं बाहेर काढतो. म्हणजे पैसे दिले तर चालतंय काय? मग म्हणजे तुम्हाला म्हणायचं ते ब्लॅकमेलर. मग दुसरं एक प्रकारे मुख्यमंत्री फंडासाठी पैसे द्या, अन्यथा तुमची काटामारी बाहेर काढतो, याचा अर्थ काय झाला? ब्लॅकमेलच झाला ना. कारखानदारांच्या सोबत मुख्यमंत्री पण टार्गेटवरती असणार का स्वाभिमानी? 100%. जर त्यांना माहिती बरं 10 वर्षापूर्वी मी पुरावे यांना दिले होते. बरं यायचा वापर करायचा उत्पादन वाढीसाठी, मग रिकव्हरी चोरीसाठी आणि काटामारीसाठी यायचा वापर का होऊ नये हे आम्हाला सांगा तुम्ही. ओके. आजची ऊस परिषद झाली, काही जण आरोप करत होते की चळवळ संपली, त्या सगळ्यांना उत्तर काय असणार आहे? तुम्ही म्हणजे महाराष्ट्राचे डोळे आहात आणि तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघितलेलं आहे चळवळ संपली का चळवळीला बाळसा आलेला आहे. जरी माझी केस पिकलेली असली तरी चळवळीला मात्र चांगलंच बळसा आलेलं आहे. ब्युरो रिपोर्ट SVN मराठी.